सकाळच्या धावपळीच्या तुलनेत संध्याकाळचं रुटीन जरा निवांत असते। संध्याकाळी आपण आरामात स्वयंपाक करू शकतो, कुठली घाई नसते की नाही 9 वाजेपर्यंतच आपल्याला टिफिन बनवायचा असतं, तसं काही नसतं। सकाळचं असते की टिफिन झालाच पाहिजे या टायमात, चहा नाश्ता टायमात झालाच पाहिजे, त्यामुळे आपल्याला सकाळी खूप धावपळ असते आणि सकाळी आपले बाकीचे पण काम असते, आंघोळ कपडे हे ते। तशी धावपळ संध्याकाळी नसते। तर मी आता आधी देवाजवळ दिवे लावून घेतले आहे। दिवे लावणे झाल्यानंतर मी लगेच पीठ मळायला घेतलं आहे, कारण पीठ जर आपण सर्वात आधी मळून ठेवलं तर पोळ्या अगदी छान होतात। आणि ही टिप्स बिगिनर्ससाठी होती, एक्सपर्टसाठी नव्हती, कारण अशा खूप साऱ्या एक्सपर्ट आहेत तर त्यांच्यासाठी ही टिप नव्हती। तर ज्या नवीन आहे, ज्यांनी आता संसाराला सुरुवात केली आहे, जसं मला आधी मी सुरुवात केली होती तर मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, मी पण असं करता करता शिकली, मला आता थोडा एक्सपिरियन्स आला आहे, तर मी त्या अनुभवातून बिगिनर्सला सांगत आहे। एक्सपिरियन्स लोकांचं काय, त्यांना तर सगळं जमतं, त्यांना लगेच भिजवलेल्या पिठाच्या कणकेच्या पण पोळ्या त्यांच्या छानच होतात, सॉफ्टच होतात। जसं की माझ्या आईचं, ती कशी पण करेल, काही पण करेल, तिच्या हातच्या पोळ्या खूप छान होतात। मी पण आता शिकत आहे आणि मी पण खूप प्रगती केली आहे त्यामध्ये, पोळ्या करण्यामध्ये खूप आता व्यवस्थित मी पोळ्या करते। तर इथे हृदयामध्ये मध्ये करत आहे, तिला असं वाटत आहे की मी पेरू कापत आहे, ती पेरू दे मम्मा, पेरू दे मम्मा म्हणत आहे। आता मी तिला एक वांग्याची फोड दिली आणि ती आता गेली, आता ती काय माहीत आहे ती खाऊन काय म्हणते, ती म्हणते मम्मा हा पेरू नाही आहे। मी तिला सांगितलं का हे वांग आहे। तर मी आज वांगे बटाट्याची भाजी करणार आहे, त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। मी आता सगळे वांगे कापून घेतले आहे आणि बटाटे पण कापून घेतले आहे आणि हृदयाची लुडबुड सुरू आहे, तिला असं वाटतं की काय करत आहे मी, आणि ते सगळा कचरा खायसाठी तिची लुडबुड सुरू आहे। हिला मध्ये मध्ये करायला एवढं आवडते हृदयाला। मी जर काही करत असली, मी जर बसली असली तर तिला बिलकुल आवडत नाही मी बसलेली। जर मी बसली असली ना तर ती इथे चलते, कर अशी करते, आणि जर मी काही करत असली तर ती मागे मागे फिरेल, ती पण करेल, तसं करून बघेल। आता मी त्या वांग्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि इथे लगेच लसूण शिलायला घेतला आहे। तिथून हृदया माशी बोलत आहे की मम्मा हे वांग नाही, हे पेरू नाही आहे। तर तिला म्हटलं मी तुला आधीच बोलली की हा पेरू नाही आहे। तर मग मी इथे लसूण छिलून घेते, जरा जास्त छिलून घेते, कारण मला तो सकाळी पण टिफिन बनवायच्या वेळेस काम येईल, पण म्हणून मी लसूण माझा इथे छिलून झालेला आहे। आता मी एक मिक्सरचं पॉट घेतलं, त्यामध्ये लसूण टाकला आहे, थोडा अद्रकाचा तुकडा टाकला आहे, त्यामध्ये थोड्या सांबाराच्या काड्या मी थोड्या धुवून त्यात टाकत आहे, आणि त्यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा टाकून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे। अशी पेस्ट बनवून वांग बटाट्याची भाजी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। जर तुम्ही केली असेल अशी भाजी ट्राय तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला पण आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला, आणि तुमच्या कमेंट्स जर आल्या तर मला अजून उत्साह मिळेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवायला। आता मी इथे कांदा पण कापून घेत आहे, आणि
कांदा हा आपल्या किचनमधला असा घटक आहे की हा आम्हा बायकांना रडवायचं काम करतो आणि आपल्या याच्याशिवाय भागत नाही. सकाळ संध्याकाळ आपल्याला भाजीमध्ये टाकायला कांदा कापावाच लागतो आणि याच्याशिवाय भाजीला चव पण येत नाही. तर मी कांदा पण कापून घेतला आहे आणि तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून तो कचरा पण मी फेकून देते, म्हणजे तिथे जागा होईल. मला तिथेच मिक्सर पण लावायचं आहे. तुम्ही बघू शकता माझं किचन खूप शेगडीच्या बाजूला लगेच माझं सिंक आहे आणि मग मी तिथे कचरा ठेवू शकत नाही, कारण मला तिथे मिक्सर वगैरे लावावं लागतं. कधी कधी त्या पण जागेचा मला उपयोग होतो. कधी मी तिथे पाण्याचे भांडे वगैरे, ग्लास वगैरे तिथे ठेवत असते. मग मी आता इथे मसाला वाटून घेतला आहे. माझं वाटण रेडी आहे. आता मी भाजी फोडणी द्यायची तयारी करते. त्याआधी मी मिक्सर त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवून देते आणि आता मी कढईमध्ये तेल ओतलं आहे आणि तेल ओतून आता ते गरम झाल्यावर त्यामध्ये हे वाटण टाकत आहे. वाटण टाकल्यावर हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे शिजू द्यायचं आहे, कारण आपण यामध्ये कच्चं वाटण टाकलं आहे. आधी आपण कांदे वगैरे आपण हे शिजून घेतले नाही आहे, म्हणून आता आपल्याला ती प्रोसेस आता करायची आहे. म्हणून आता ही आपण प्रोसेस पुढे करू. त्यासाठी आपण हा जो मसाला आहे आपण काढून घेतला आहे पेस्ट, ती आपण तेलामध्ये छान होऊ देऊ. तर मी आता कढईमध्ये सगळं टाकून घेतलं आहे. थोडं मिक्सरच्या पॉटमध्ये मी पाणी घालणार आहे. पाणी घालून ते परत मी कढईमध्ये ओतणार आहे, जेणेकरून त्या मिक्सरच्या पॉटला काही लागलेला असेल मसाला, म्हणजे जी पेस्ट ती आपली यूज होईल. आता मी सगळं टाकून घेतलं आहे. तेलामध्ये कांदा लसूण टोमॅटोची जी पेस्ट आता होत आहे, पेस्ट शिजतपर्यंत मी आता हे पीठ छान मळून घेते. पीठ छान आपलं मुरलेलं आहे. आता मी थोडंसं हाताला पाणी घेऊन पीठ आणखी चांगलं मळून घेते. त्यामुळे आपल्या पोळ्या एकदम सॉफ्ट होतील आणि बराच वेळपर्यंत सॉफ्ट राहतील. पार्किंगमध्ये गाडीचा आवाज आल्याबरोबर, हृदयाच्या पप्पाच्या गाडीचा आवाज आल्याबरोबर हृदयाची घाई सुरू होते दार उघडायची. बेल पण वाजवायची गरज पडत नाही हृदयाच्या पप्पाला, कारण तिने बरोबर तिच्या पप्पांची गाडी कोणती आहे आणि त्या गाडीचा आवाज कसा आहे तिने बरोबर पाठ करून घेतला आहे. ती गेली आहे डोरजवळ उभी आहे, मम्मा डोर उघड. तर आता मी दार उघडून दिलं आहे तिला. आता बापलेकांची भेट होईल तोवर मी माझं काम कंटिन्यू करते. हृदयाचे पप्पा बाहेरून येताना, ऑफिसमधून येताना भाजी घेऊन आले आहे. हृदयाला वाटलं आहे की ते खाऊच आणलं आहे, तर ती त्यांना मागत आहे की मला तो खाऊ द्या. तर त्यांचं सुरू आहे खाऊ द्या आणि त्यांच्या पप्पाचं सुरू आहे की हा खाऊ नाही आहे, भाजी आहे. तर तुम्ही बघू शकता ती कशी भाजी मागत आहे. आज काय झालं, हृदया तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तिथे गेल्यावर थोडा वेळ खेळली आणि लगेच तिला घरी यायचं होतं की बाहेर जायचं होतं ते तिलाच माहीत. ती त्या ताईंना म्हणत होती, म्हणजे त्या तिच्या मैत्रिणीच्या आईला, की मला पप्पाजवळ नेऊन द्या. तर त्या ताईंनी म्हटलं की तुला मी पप्पाजवळ कशी नेऊन देऊ, तुझे पप्पा ऑफिसला गेले, मी तुला आईकडे नेऊन देते. तर ते म्हणत होती नाही मला घरी नाही जायचं, मला मम्माकडे नाही जायचं, मला पप्पाकडे नेऊन द्या. तर त्यांनी मला कॉल केला की ही पप्पाकडे नेऊन मागत आहे आणि त्या पण खूप हसत होत्या. आणि मी म्हटलं ती तशीच करत आहे. म्हटलं संध्याकाळ झाली, आता लवकरच संध्याकाळ होते आणि लवकरच अंधार पडतो. तर ती दारापाशी जाऊन पप्पा अशी करत राहते. तर त्या ताई पण खूप हसत होत्या आणि मी पण खूप हसत होती. मग त्या ताई तिला घेऊन आल्या बाहेरपर्यंत. मग मी तिला घ्यायला गेली तर ती परत त्यांना म्हणत होती मला पप्पाकडे जायचं आहे, मम्माजवळ नका सोडू. मी म्हटलं वा, इथे जी आपली पेस्ट होती ती पण छान शिजली आहे, त्याला पण छान तेल सुटलं आहे. आणि आता मी त्यामध्ये वांगे बटाटे घालून घेते आणि थोडं मीठ मी लगेच घालून घेते, कारण मीठ घातल्याने भाजी लवकर शिजते आणि छान सॉफ्ट पण होते, म्हणून मी मीठ लगेच भाजीमध्ये घालून घेते. मीठ घातलं की लगेच आपण झाकण ठेवून भाजी आरामात शिजायला ठेवू शकतो. मग परत मला आठवण राहत नाही की मीठ घालायचं आहे की नाही घालायचं आहे. एकदा भाजी परतून घेते, सगळा मसाला आपल्या वांग्या बटाट्याला लागेल असं मी एकदा सगळं परतून घेते. परतून घेतल्यावर मग मी त्यावर छान झाकण ठेवून घेते आणि माझ्या इकडे पोळ्या करायला घेते. भाजीवर झाकण ठेवताना मी थोडं झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यावर सोबतच मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे.
झाकण ठेवून पाणी टाकल्यावर ते पाणी वाफेने गरम होते आणि तेच गरम पाणी आपण भाजीमध्ये घालू शकतो. वेगळं पाणी गरम करायची गरज नाही. त्यामुळे भाजी एकदम छान शिजते. आणि परत परत पाणी गरम करा, भाजीमध्ये टाका, ते पण आपल्याला काम रिपीट करायची गरज पडणार नाही. आता मी झाकण ठेवून दिलं आहे. आता माझी भाजी शिजत आहे. इथे मी भाजी शिजायला ठेवली आहे. मध्ये मध्ये चेक पण करत आहे. पोळ्या करता करता भाजी पण आपली होत राहते. आणि तर मग आता गरमागरम भाजी तयार झाली आहे. आणि आता मी ताट वाढून घेत आहे, भाजी वाढून घेत आहे. ताटामध्ये मी सलाद कापून ठेवला आहे. हिरवे कांदे आणि गाजर होते तर मी ते चिरून घेतले. आता गाजर मिळत आहे फ्रेश, ते खाऊन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हृदया तर कच्चेच गाजर खाते. आणि मला पण गाजर खूप आवडतं जेवणासोबत खायला. म्हणून मी गाजर नेहमी चिरून जेवायच्या वेळेस घेते. ताटं वाढून झाले आहे. आता आम्ही जेवायला बसू. तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा देखील आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जेवण झाल्यानंतर लगेच मी भांडे धुवून टाकते, कारण सकाळी मला ही भांडे कामात येतात. जसं टिफिन वगैरे सगळे भांडे मला सकाळी लागतात. मग सकाळी गडबड होऊ नये म्हणून मला संध्याकाळच्या टायमाला रात्री जेवण झाल्यावर मला ही भांडे घासून ठेवावी लागतात. आता ही भांडे घासून झाले आहे. आता मी सगळे भांडे गॅलरीमध्ये नेऊन ठेवते, कारण मला आता गॅस ओटा पण साफ करायचा आहे. तोपर्यंत भांडे माझे छान बाहेर सोकून जातील, त्यामधलं पाणी निघून जाईल. वायपरने मी ते पाणी पूर्ण काढून घेत आहे. आणि म्हणजे ओट्यावर जे पाणी होतं भांड्यांचं ते काढून घेत आहे. आता मी कापडाने गॅस ओटा पुसून घेत आहे. रात्री जर आपण गॅस ओटा पुसून घेतला तर आपल्याला सकाळी एकदम नीट अँड क्लीन ओटा आपल्याला मिळतो. सकाळी उठल्या उठल्या ते साफ करायची आपल्याला काही गरज पडत नाही, म्हणून मी रात्रीच साफ करून ठेवते. आणि आपल्या घरात कॉक्रोच वगैरे होण्याची पण शक्यता राहत नाही. बेसिंग पण साफ करते, कारण रात्रीचे भांडे घासल्यावर त्या सिंकमध्ये अन्न वगैरे चिटकून राहिल्यास तिथे कॉक्रोच येण्याची शक्यता असते. चला तर मग इथे मी आता गॅस ओटा साफ करून घेत आहे. आजचं माझं इव्हिनिंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुमच्या एक लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. भेटूया अशाच नवीन एका रुटीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा.